गुड मॉर्निंग. मी माझी सखी. चला तर मग आजच्या मॉर्निंगची सुरुवात आहे. असं दिवसभराचं हेल्दी गरम पाणी आता मी छान बॉईल करून घेतलेलं आहे आणि आता कपमध्ये ओतून पहिलं दिवसाची सुरुवात मी गरम पाणी पिऊन करणार आहे. त्याच्यानंतर मग बाकीची जी कामं आहेत ती करणार आहे. आज काही वर्कआउट करणार नाही, कारण आजचं वर्कआउट हे फार्म हाऊसवरती पाणी घालण्यात जाणार आहे. 1 कप भरून मी हे पाणी घेतलेलं आहे आणि आता निवांत बसून पहिलं हे गरम पाणी पिऊन घेते. आज दुपारी हे घरी येताना मार्केटमधून भाजलेल्या काजूच्या बिया घेऊन आलेले आहेत, कारण घरामध्ये मला, माहिरला आणि ह्यांना, आम्हाला तिघांना काजूच्या बिया फार आवडतात. आणि आता त्यांना लगेच तिथेच आम्ही सोलायला बसवलेली आहे. अख्खे निघतात. अख्खे आहे बस, अख्खे. एवढ्या सोडल्यात. ही पण अख्खे निघाली. किती रुपयाला वाटतं हा? हा सगळं 200 रुपयाला अख्खी पिशवी आणली. 200 रुपयाचं 200 वाटतं. रुपयाला 200 बिया दिला. 200 रुपयाला 200 भाजलेल्या काजूच्या बिया भेटल्यात मार्केटला. आता हे किती दिवस पुरतील? 2 दिवस तरी पुरतील ना? म्हणजे 200 रुपयाचं वाटा 2 दिवसात पण पुरणार नाही. एवढं आम्हाला आवडतं घरामध्ये सगळ्यांना. संध्याकाळी समाप्त. संध्याकाळी समाप्त म्हणजे 2 दिवस पण नाही. रात्रीच्या जेवणामध्ये खास असं काय केलेलं आहे, ही दुपारी अंडी बॉईल केलेली होती, पण अंडी कोणीच खाल्ली नाहीत आणि आत्ता थंड झालेले आहे, त्यामुळे रात्री कोणी खाणार नाही ते. मग म्हटलं चला आता ह्याची वेगळी रेसिपी बनवूया आज रात्रीच्या जेवणामध्ये. मग डोक्यात एक प्लॅन आला की अंडा घोटाळा बनवूया, आणि ते पण आता आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे. बॉईल अंडी मी छान अशी बारीक करून घेतलेली आहे किसणीमध्ये. आता इकडे रेसिपी तयार करते, तोपर्यंत मी इकडे दिवसभराचं जे गरम पाणी असतं ते पण गरम करून घेतलेलं आहे. आणि आता रेसिपी बनवताच मी हे गरम पाणी पिते. तेल कढईत तापत ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला मी काय करते, मोहरीची फोडणी देते, त्याचसोबत लगेच जिरं टाकते, कांदा आणि कढीपत्ता टाकून घेते आणि छान परतून घेते. कांदा परतून झालेला आहे. आता मी खूप सारं टोमॅटो टाकून घेते, कारण मला प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो जास्त लागतं. मी कारण वाटण मी इतर वापर करत नाही, नाहीतर फार कमी करते जेवणामध्ये वाटणाचा वापर, त्यामुळे कांदा टोमॅटो भरपूर वापर करते. आता मी काय करते, टोमॅटो पण छान परतून घेते तेलामध्ये. माझे रेग्युलर मसाले आहेत. आता मी टोमॅटो सॉफ्ट झाल्याने लगेच टाकून घेते आणि कांदा टोमॅटो आणि हे जे मसाले आहेत ते सगळे आता परतून घेते मी व्यवस्थित. आता मी वाटण नाही टाकलं, पण त्यासोबत मी थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, ती अर्धा चमचा टाकून घेते. आणि आता हे सगळं मी व्यवस्थित परतून घेते. छान असे मसाले वगैरे परतून झालेले आहेत आणि तेल पण आता सुटलेलं आहे खूप. आता मी काय करते, जे अंडी बॉईल केलेली होती ती किसून घेतलेली आहेत, ती पण आता ह्याच्यामध्ये ॲड करते. आणि आपल्याला आता हे ना जास्त शिजवून वगैरे घ्यायचं नाही, खाली 1-2 मिनटासाठी नुसतं परतायचं आणि गॅस बंद करायचं. 1-2 मिनटं झालेली आहेत. आता मी कोथिंबीर ॲड करते आणि गॅस बंद करते आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आपली अंडा घोटाळा रेसिपी रेडी झालेली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे. म्हणजे बघा ना, दुपारी जी बॉईल अंडी केलेली होती ती कोणी खाल्ली नाही आणि रात्री थंड ती कोणी खाणार नाही. मग माझ्या डोक्यामध्ये आलं, चला आता ह्याच्यापासून आपण एक नवीन रेसिपी तयार करू, आणि म्हणून मग अंडा घोटाळा ही रेसिपी तयार केलेली आहे. कसं वाटलं आजची रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.